नमस्कार. हा नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव रोहित रमेश लांडगे, मुक्काम पोस्ट हांगिरी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. ओके. आता जे आपण बघतोय हे साधारण तुमचं टोटल क्षेत्र किती आहे इथं शेती? सगळी शेती आपली 17.5 एकर आहे. 17.5 एकर. आणि तुम्ही नवीन शेतकरी आहे, नवीन. म्हणजे ह्याच्या आधी कधी शेती केलेली नाही, बरोबर? आणि मग ही शेतीकडे वळण्याचा उद्देश किंवा कसं काय शेतीकडे वळाला वगैरे? तसं काय झालं, माझं BS एग्री झालंय. बरं. मी शिक्षण घेतानाच ठरवलं होतं की आपलं शेती डेव्हलप करायची. आता गेल्या वर्षापासून मी शेती डेव्हलप केली. ओके. त्याच्या आधी आणि पहिल्यांदाच तुम्ही पहिलाच प्रयोग म्हणून इथं 2 प्लॉट केलेत. हा 2 प्लॉट, वांगी आणि मिरची. तर तुम्ही ह्याला काय वापरले असे की तुमची ही जी मिरची आज बघतोय आणि ह्या मिरचीचं जर बघितलं तर पान कमी आणि ह्याला फळ जास्त आहे, बरोबर? तर काय यूज केले ह्याला तुम्ही? ह्याला आपण सुरुवातीला कृषी अमृत टाकलं होतं. नंतर महिना झाला का सिलाची ट्रीटमेंट घेतली. परत 15 दिवस गॅप देऊन LSQ घेतली. बर. सॉइल चार्जेस आपण सोडतोच बाजून खालून, म्हणजे कंटिन्यू तुमचं सॉइल चार्ज चालू चार्जेस. मला सांगा, आता तुम्ही केमिकल प्रॅक्टिस तुमचे मित्र वगैरे सगळे करतात, तुम्ही बघितले आणि तुम्ही स्वतः BS एग्री, तर हे प्लॉट आणि इतर शेतकऱ्याचे प्लॉट काय बदल वाटतं? सर आपला जे प्लॉट आहे का, हे पान आहेत का सर, पूर्ण मोठे पान आहेत. मी गेल्या वर्षी मिरची लावली होती, माझं झाड ह्याच्यावर गेलं नाही सर, ह्याच्यावर गेलं नाही माझं झाड. बरं. मिरची तर एवढी चाल खायला तरी भेटलीच ना. म्हणजे गेल्या वर्षी मिरची तुम्ही गेल्या वर्षी केली, खायसाठी 4-5 झाडं लावली, आणलेली 500-600 रुपयाची घरी खायसाठी. तरी त्याला काहीच तुम्हाला काय लागलं बघा, मिरची खुश मध्ये केले बघा. हे अर्धा किलो फळ लागलं ना गेल्या वर्षी, 1100 झाड लावली. आता ह्या वर्षी किती लावले ते? ह्या वर्षी 700. गेल्या वर्षी 1100 फळात खायला मिरची नाही, एक सुद्धा गावलीच नाही. कालवणाला मी 3ऱ्या दिवशी फवारणी घ्यायचो. बर. खालून पण सोडलं डोस सगळं, काही फरक पडला नाही. मग ह्या वर्षी असं काय चमत्कार केला की ही एवढं जे पान जबरदस्त आहे, एवढं असं, आणि या मिरचीची लांबी बघितली की हातावर घ्यावर मिरची किती लांब आहे, म्हणजे तुमचं एक पूर्ण हात भरलाय, बरोबर आहे? श्री सगळं आहे ना, हे माझ्या छोट्या भावाला श्री जाते. का? कारण ते कोल्हापूरला राहिला सर. मोबाईल होता, युट्यूबवर सर्चिंग मध्ये राहायचं ना आपण. सर 2,500 व्हिडिओ, 2,500 व्हिडिओ माझ्या हॉस्टेलची कर्मचारी आहेत का, सिक्युरिटी गार्ड असतील आणि माझ्या वर्षी मित्र, मी त्याला हे सांगतो, तू ते म्हणतात तू भविष्यात काय अधिकारी बनणार, तू शेतकरी बनणार. मी कधी बसलो का नाही एसीटी वैदिकच बोलतो ना, दुसरं काय बोलत नाही. म्हणजे तुम्ही तिकडे सुद्धा शेतकरी घडवताय. आता माझ्यासोबत सिक्युरिटी गार्ड नाना, काय नाव त्यांचं, नामदेव मामा आहेत, त्यांची शेती कोकरूमध्ये चिडचिड प्रकार आहे. त्यांना मी हे सांगतो, हे वापरा ते वापरा. मी त्यांना कोल्हापूरच्या अधिकाऱ्यांचा सुद्धा नंबर. ओके ओके ओके. जे राम सरांचे व्हिडिओ बघून काय वाटतं तुम्हाला? खूप खूप मस्त वाटत. आई वडील आमच्या इकडे आणायची इच्छा आहे, माझ्या बारक्या मुलाची, माझी पण. बर. तुम्ही व्हिडिओ बघता, वांगी एवढे का नाही, माझं एवढं वांग चकचका दिसलं पाहिजे. आता मला सांगा, इतरांची वांगी आणि तुमची वांगी बघितलं काय वाटतंय? चांगलीच आहे ती वांगी, चांगलीच आहे ती. तर मला सांगा, आता जे आपण जे बघतोय हे साधारण, आता हे सगळं तुम्हाला जी फळ येतंय ह्याचं काय वाटतंय एकंदर ह्या बागेमध्ये आल्यानंतर किंवा ह्या पिकामध्ये आल्यानंतर? सर आता ही मिरची आहे का, मला मिरची खायची आवडत नाही, तिकड आवडत नाही मला. ही मिरची लावताना 55-31 तिखट नाही म्हणून लावली. आपण सगळी ट्रीटमेंट केली, सोल टेक्नॉलॉजी वापरली आपण. मिरची तिखट लागते, आवाज कसं होतो, कट्टेस नावाचे. मला सांगा, मिरची गोड आहे असं कुठं ऐकलंय का? नाही. म्हणजे तुम्ही मिरची तिखट नसावी म्हणून लावली, पण आपलं जी टेक्नॉलॉजी आहे ना, ती आपलं DNA चेंज करते. म्हणजे जी पूर्वस्थ जी असतं बघा, तुम्ही जर समजा साखर घेतली, ऊस घेतला, तर ऊस तिखट लागणार आहे का? नाही, ती गोडच लागणार. मिरची कुणाला जर विचार, लहान मुलाला कशी असते, तिखट असते. तसं आपलं जे RNPH किंवा कृषी अमृतची SCT वैदिक आहे, ती मूळ स्वरूपात त्याचं DNA चेंज करते. म्हणजे जसं आपल्याला तिखटपणा पाहिजे, तिखटपणा देणार. जे समजा फुल तुमचा झेंडूचा, आता तुमच्या झेंडूच्या फुलाचा सुगंध इतर फुलापेक्षा जास्त येतो का नाही? कशामुळं? तर त्याचा उद्देश काय, सुगंध देणं, तर त्याचा सुगंध वाढवतो. सर आता झेंडू बघितला तुम्ही,
आता काही जण झेंडू पाऊस पडला तुटून गेले हम्म. तुम्हाला आहे तसं दिसणार. मला सांगा आता ही मिरची साधारण किती फुटावर लावली तुम्ही? 6 फुटावर लावले आपण. 6 फूट आणि दोन्ही रोपातलं अंतर 6 फूट आणि दोन्ही ओळीतलं 3 फुटाचं अंतर. 3 फुटाचं. मला सांगा आता किती दिवस झालं मिरची लावून तुमच्या मिरची? करेक्ट 2.5 महिने झालं. 2.5 महिने. आणि व्हरायटी कोणते? 55-31. मला सांगा 2.5 महिन्यापासून आतापर्यंत किती पाऊस आला आपल्याकडे? भरपूर पाऊस झाला. हा मला सांगा भरून वाढले. मला सांगा एक कुठं करप्याचं बोकड्याचं कशाचं आहे का? मग हे एसीटी वैदिकची ताकद आहे. आणि ह्याला एक चिमट तर टाकलंय का रासायनिक? सर एसीटी वैदिक आहे. भावानं सांगितलं म्हणून धाडस केले सर. नादी लागलो असं काय नाही. वडील पण ऐकत नसतं. मी सांगून यांच्या डोक्यात मी फक्त एक दिवस आलो घरी तिकडे झोपायची म्हणलं वडिलांना पैसे आज जाऊन झोपायला म्हणलं. का तर मी वडिलांना व्हिडिओ दाखवला. वडिलांना 2 दिवस व्हिडिओ टाकला. वडील म्हणजे मागे लावायचं. बर आम्ही आमची एक जर्सी गाय ती विकून ते करणार होतो बाजार. एक जण मला आम्हाला देतो मग आम्ही केले. ओके. मला सांगा आता तुम्ही जेवढं व्हिडिओ बघितलं तसा मिरचीचा प्लॉट आहे का तुमचा? हो आहे का नाही? व्हिडिओ बघितले तर नाही सेम आहे. पण पहिल्यांदा तुम्हाला 1-2 व्हिडिओ बघताना असं वाटत असेल की काय खरं आहे, जरा गंडवत असतील. सर ते बरोबर. मी ह्याला काय म्हणायचो, जो प्रॅक्टिकल घेतो तो विश्वास ठेवत नाही म्हणलं त्याला. कारण कंपनी म्हणलं सर कंपनी वाली आली असं वापरा तसं वापरा. आता आपण मला म्हणते अरे तुझ्या अजून फळ कमीचा वापर म्हणते. मला माहिती आहे की गेल्या वर्षी मला नुकसान झालंय म्हणून मी यावेळेस सॉइल टेक्नॉलॉजी वापरतो. बरोबर. मला सांगा आज आपण वांग्याला पण वापरलं आणि वांग्याला जी तुम्हाला अडचण आली ती कशामुळे आली हो? आम्ही का नाही प्रॉपर जो बेसल डोस द्यायला पाहिजे होता. मग आपण बजेटच्या नादात का नाही आपण प्रॉपर बेसल डोस दिला नाही. पोहोचला टाइमला प्रॉपर पोहोचलं म्हणजे द्यायला पाहिजे होता. एक 15 दिवस पुढे गेले असं व्हायला. म्हणजे राम सर नेहमी सांगते जर टेक्नॉलॉजी वापरायची असेल तर फुल ताकदीने वापरली पाहिजे. बरोबर. आणि आता आपण ह्याच्यातनं आपण अख्ख्या महाराष्ट्रातल्या जे काही वांगी करणारे तरकारी करणारे जे शेतकरी आहेत त्यांना एक संदेश द्यायचा आहे. जर आपण रोग आला तर ह्याचं कारण काय? आपण कुठं पाठिंबा एक तर पाणी आपलं मॅनेजमेंट किंवा आपण 100% टेक्नॉलॉजी वापरत नाही. 100%. जर तुम्ही मग असे काय अनुभव सांगत होता की किती दिवसात तुम्हाला कळी दिसली हो वांगी? 30व्या दिवशी सरांना फोन केला मी. कळी लागले लवकर कसं? 30व्या दिवशी लागली. सर मला उलट भारी झालं म्हणलं सर. हा म्हणजे आपण हाय स्पीडची गाडी घेतली पण तिला हाय स्पीडचं पेट्रोल टाकलं नाही. बरोबर ना? म्हणजे गाडी घेतली फॉर्च्युनर आणि तिच्यात टाकलं आल्टो सारखं डिझेल, मग गाडी पडेल का आपली? ओके. ह्या जी चुका आहेत आपल्या शेतकऱ्याच्या हा चुका म्हणता येत नाही. हे आपण अनुभवातनं पुढे जायचं आहे. बाबा असा प्रॉब्लेम आल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त डोस टाकणं असेल आणि जे काय आपले सचिन सर तुम्हाला मार्गदर्शन करतात तर साधारण त्यांचे किती विजिट झाला तुमच्याकडे वगैरे? 4 झाले ना? ओके. सर नमस्कार. नमस्ते. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव सचिन बडेंगे, सांगोला. मोबाईल नंबर 95 1896 4072. ओके. धन्यवाद.